हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला श्रावण महिन्याच्या अगोदर जी आपण स्वच्छता करतो त्यापैकी एक. मी आता घर जे आहे ते स्वच्छ करणार नाही, कारण घराला येऊन आम्हाला 1-8 उद्याच्या बुधवारी 15 दिवस होतात. तर स्वच्छ केलेलं आहे आणि अधूनमधून आपण त्याला सारखं हात मारतच असतो, तर त्यामुळे ते मी स्वच्छ करणार नाही. राहिलं उद्याच्या रविवारी बघते मी, कारण धावपळ एवढी होत आहे ना. आपलं रोजचं डेलीचं काम, जॉब म्हटलं ना, घरचं आवरणं तेवढं शक्य नसतं. मग 7-8 दिवस जे वीकली आपली सुट्टी असते ना, त्या सुट्टीमध्ये हे एखादं नवं जुनं डीपली काम मी करून घेत असते. तर आजचा जो दिवस होता तो माझा सुट्टीचा दिवस होता, पण मला आजच्या सुट्टीच्या दिवशीसुद्धा घरी नव्हतं थांबायचं. माझ्या बहिणीच्या म्हणजे मुलाची तब्येत खूप बरी नव्हती, तर तिकडं मला जाऊन यायचं होतं. तर आता त्याला बऱ्यापैकी फरक वगैरे पडलेला आहे, पण 1-1.5 महिन्यापासून दवाखान्यातच होता आणि त्याला खूप 5-6 महिन्यापासून दवाखाना वगैरे करतात. तर म्हटलं चला, आपल्या जवळ आलेलं आहे, आपल्याला घरी जाऊन भेटणं तर शक्य नाही होत. तर म्हटलं आपण गावाकडे गेल्यावर तिकडेही गेले असते, पण काय होतं, कारणच असे असतात की आपल्याला सगळीकडे जायचं असतं, त्यामुळे मग प्रत्येक जागी आपलं जाणं होत नाही. तर म्हटलं इथं आलेले आहेत तर आपण जाऊन येऊया म्हणून जायचं आहे. आणि रविवार असल्यामुळे सगळेजण काय करतात, उशिरा उठतात. तर उशिरा उठलं की सगळ्याच कामांची सुरुवात जी आहे ती खूप उशिरा होते. मग त्यासाठी सगळे जी कामं आहेत ते उशिरा सुरू होतात, जेणेकरून आपली चहा पाणीपासूनची सगळे कामं जे आहेत ते आपले उशिरा होतात. पण तरी पण मी काय केलेलं आहे, सर्वजण सोबत उठले की सर्वांना सोबतच ब्रश करायचा असतो, वॉशरूमला जायचं असतं, आंघोळ्या करायच्या असतात आणि आजच्या दिवशीच्या सर्वच कामं एकदम निवांत आणि डीपली करायची असतात सर्वांनाच. आता बाकीच्यांना कामं जरी नसले करायचे तरी पण थोडंसं निवांत असल्यामुळे सगळी कामं थोडी निवांत चालतात. तर असो म्हटलं, बाकीच्यांच्या आंघोळ्या वगैरे होऊस तर माझी झालेली आहे. दारची साफसफाई थोडीशी आणि रांगोळी वगैरे काढून झालेली होती. म्हटलं चला, यांचं सगळ्यांच्या आंघोळ्या होईपर्यंत मी आपली मस्त देव जे आहेत ना ते क्लीन करून घेते, म्हणजे आपले श्रावणाचे देवघर आणि देव जे आहेत ते क्लीन करून होते. तर सर्वात अगोदर मी काय केलं, देवघरामध्ये जे मी फोटो ठेवलेले आहेत ना, ते फोटो जे आहेत ते सर्व मी पुसून बाजूला ठेवून दिलेले आहेत. आणि फोटो बाजूला ठेवल्याच्या नंतर देवाचे सगळे वस्त्र वगैरे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत, म्हणजे आपण काढतोच दरवेळेस, पण ते सर्व बाजूला ठेवून दिलेलं आहे. आणि देव जे आहे ते लिंबू, जो आपला खायचा सोडा आहे तो खायचा सोडा, त्यामध्ये थोडंसं दही मिक्स केलेलं आहे आणि लिंबानंच देव घासून घेत आहे. कारण खूप दिवस झालं देव घासायचेत म्हणून, एकदम क्लीन करायचेत म्हणून राहून गेलेले होते. जवळपास याला 1-1.5 महिना होऊन गेला असेल. आता ह्या 2-2.5 महिने तरी झाले असतील बघा. ह्यावेळेस खूपच लांबण पडलेले आहे. मध्ये एक वेळेस मी घासले होते, पण ते मी कशानं थोडंसं लोणचं वगैरे घेऊनच मी क्लीन केले होते, कारण काहीच नव्हतं. आणि मला पितांबरीनं देव क्लीन करावेसे नाहीत वाटत. निघतात ते तात्पुरते निघतात, पण काय होतं ना, त्याच्यामध्ये थोडंसं जी आपले देवाची डिझाईन असते ना, त्या डिझाईनमध्ये थोडंसं लिक्विड जे आहे ते जाऊन बसतं. मग त्यासाठी ते देव तेवढे स्वच्छ जरी झाले तरी नंतर मग तो पांढरे शुभ्र होतात, किंवा ती पितांबरी जी आहे ती त्या डिझाईनमध्ये जाऊन बसते, तर मग ते व्यवस्थित दिसत नाही. त्याला ब्रश वगैरे जरी घेतला ना तरी पण पितांबरीनं देव घासलेले मनसच येत नाही. तर त्यासाठी म्हटलं चला, दही, बेसन वगैरे ही जी आपण मस्त लेप करतो ना त्याचे मात्र स्वच्छ निघतात. मी ह्याच्यात बेसन मिक्स नाही केलेलं, फक्त जे आपलं खायचा सोडा आणि थोडंसं दही आणि लिंबू टाकलेलं आहे, बस या 3च मिश्रणाने देव स्वच्छ केलेले आहेत आणि छान मस्त असे निघलेले आहेत. तर देव स्वच्छ करताना आपण नाही का देवाला प्रत्येक वेगवेगळा अभिषेक घालतो, ह्या देवाचं पाणी त्या देवाला जाऊ नये याची काळजी घेतो. पण ज्यावेळेस देव डीप क्लिनिंग करते ना त्यावेळेस मी तेवढी स्वच्छता पाळत नाही. काय होतं ना, ज्यावेळेस आपल्याला काय, एकीकडे वस्त्राचा, एकीकडे
फोटो एकीकडे, देवघरातलं काढलेलं सामान, तसेच आपण स्वच्छ करायला घेतलेलं सामान, ह्याच्यात वेगळं पाणी, त्याच्यात वेगळं पाणी, आज तांदूळ वगैरे सगळं म्हणजे देवापासून चेंज केलेलं आहे. अगदी देवाचे वस्त्र जे आहेत ते सुद्धा मी धुवून काढलेले आहेत. त्यासाठी सगळीकडे पसारा होतो. तर त्यासाठी म्हटलं एक मोठं पातेलं घेऊया आणि अगोदर देव घासून व्यवस्थित ठेवूया, म्हणजे घासल्या पण जातात आणि थोडंसं ते मुरल्या पण जातात. आपण नाही म्हणत का, कुठलीही वस्तू जी आहे ना ती थोडीशी मुरली गेली तर व्यवस्थित निघते. म्हणून मी त्यासाठी काय केलेले आहे, घासून बाजूला ठेवलेले आहे आणि नंतर एक एक करून धुवून घेतलेले आहे. देवघरातील ज्या पायऱ्या आहेत ना त्या मला थोड्याशा, म्हणजे देवघर खूप मोठं आहे पण त्यामध्ये आता मध्ये ठेवायला काहीच नाही आहे. तर ज्या मला पायऱ्या आहेत ना त्या बनवायच्या आहेत. आता जेव्हा बनवणं होतील तेव्हा बनवते. पण आता सध्याचं मी काय केलेलं आहे, तिथं थोड्याशा आपल्या छोट्या छोट्या जी भरण्या आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यावर फर्निचरच्या 2 फाळ्या आहेत. त्या फाळ्या ज्या आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यावरतीच तोपर्यंत आपलं देव जे आहेत ते व्यवस्थित मांडलेले आहेत. तर ह्या घरात येताना सुद्धा खूप घाई गडबड झालेली आहे, म्हणजे सर्व एक दिवसातच अरेंज केलेलं आहे. यायचं तर होतं खूप दिवसापासून, म्हणजे 1-1.5 महिन्यापासून चाललेलं होतं, पण नक्की कुठल्या दिवशी आमचं जाणं होईल हे आम्हालाच माहीत नव्हतं. कारण 8-10 दिवसापासून जायचं हे ठरलेलं होतं, पण सुट्टी मिळत नसल्यामुळे किंवा आता आपलं काम बघून सर्वच कामं करायची होते, त्यासाठी काहीच झालेलं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओसुद्धा मी कुठला शेअर केलेला नाही आणि हल्ली मी व्हिडिओसुद्धा खूप कमी टाकलेले आहेत. कारण असे न तसे व्हिडिओ टाकूनसुद्धा म्हणजे बऱ्याच दिवसापासून थकलेली आहे मी अक्षरशः व्हिडिओ टाकूनसुद्धा, त्यामुळे मला तेवढं प्रॉपर होत नाही. आता मग तिथे माझी कमी म्हणा, हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. कुठेतरी काहीतरी कमीपणा म्हणा की काहीतरी असेल, आता ते देव जाणे. आपण आपल्या परीनं सगळेच करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, पण आता मी तो सोडून देत आहे हळूहळू. असं उद्या दीप अमावस्या आहे. दीप अमावस्याच्या दिवशी आपण सगळे दिवे स्वच्छ करतो, दिव्याची मस्त पूजा करतो, आरास मांडतो. त्याचबरोबर आपले कणकीचे सुद्धा दिवे करतो आणि कणकीच्या दिव्याने मुलांचं औक्षण करतो. त्याचबरोबर कोणी गोडाचे सुद्धा दिवे करतो आणि त्याचबरोबर मातीचे सुद्धा करतो. ज्याच्या कडची रीत पद्धत जशी आहे तशी आपण आपले दीपपूजन करतो. दीपपूजन म्हणजेच आपला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक दिव्याचा मार्ग असतो. आणि त्याचबरोबर आता श्रावण महिना चालू होणार आहे, तर आता सगळ्या सणांना सुरुवात होते आणि आजच्या अमावस्यापासून मस्त एवढा छान पवित्र श्रावण महिना चालू होतो. तर छान दिवे लावून आपल्या सणांची सुरुवात आणि आपल्या देवांच्या उपासनेची सुद्धा सुरुवात होते. श्रावण महिन्यात खूप सारे उपवास वगैरे सुद्धा असतात, तर खूप छान वाटतं श्रावण महिना आला की. आणि पूजा वगैरे सुद्धा आपल्या भरपूर असतात. त्या निमित्तानं आपले सर्व दिवे वगैरे सुद्धा स्वच्छ होतात. आणि मी सर्व आज जे आहेत ना कवड्याखालचे, त्याचबरोबर आपल्या श्रीयंत्राखालचे, आपल्या जो मंगल कलश आहे त्याच्याखालचे आणि श्रीयंत्राखालचे हे सर्व जे तांदूळ आहेत ना ते सुद्धा मी चेंज केलेले आहेत. म्हणजे थोडंसं काय होतं, आपल्याकडून दिव्याचं तेलाचा हात वगैरे लागतो कधी कधी, त्याचबरोबर कधी कधी पाणी वगैरे पडतं तर मग ते खराब होतात. तर 4-8 दिवसाला ते बदलणंसुद्धा आपल्याला गरजेचे असतात, म्हणून ते सुद्धा मी बदलून घेतलेले आहेत. आणि मस्त छान ह्यावेळेस मला एवढी छान मस्त पूजा करायची होती गृहप्रवेशाच्या दिवशी, पण मला ती नाही शक्य झाली. पूजा केली आणि नंतर देव पुन्हा सगळे उचलून आपण गृहप्रवेशाला घेतो, तर त्यामुळे देवारासुद्धा थोडासा अस्ताव्यस्त झालेला होता. तर असं ते करणं आपल्याला गरजेचं असतं. तर मस्त पूजा वगैरे झालेली होती आणि थोडंसं म्हणजे देवाला नवीन वस्त्र वगैरे घेतलेले होते मी, खास करून स्वामींना आणि आपल्या बाळकृष्णाला घेतलेले होते. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार होते, पण मला काहीच शक्य झालं नाही. तर असो, चला इथं माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि म्हटलं थोडीशी देवाची जागा जी आहे ती थोडी चेंज करूया, म्हणजे थोडंसं सर्व जेणेकरून साहित्य आहे ते आपल्या देवघरामध्ये बसेल, जसं की ताट, दिवा वगैरे. आणि माझी जी माळ परडी आहे ती मी वरती ठेवत होते,
पण आता वरती नाही ठेवणार, कारण देवघरामध्ये जागा भरपूर आहे या, आणि वरती ठेवू पण नाही असं सुद्धा म्हणतात. पण जागे अभावी आपण सगळ्याच गोष्टी ॲडजस्टमेंट करतो, देवाचे असो किंवा आपल्या असो. तर इथं बसत आहे खाली, तर मी देवाऱ्यातच ठेवणार आहे. चला, जशी घडेल तशी आपली सेवा करण्याची मी प्रयत्न करत असते. आपल्या गृहस्थ आश्रमामध्ये आपल्याला निवांत अशी सेवा पूजा कधीच घडत नाही, कारण तिथे आपल्याला मागं लागलेला असतो आपला संसार. आपल्या संसारामध्ये आपल्याला देवाचं नुसतं नामस्मरण जरी घडलं तरीसुद्धा खूप मोठं असतं. पण माझं तर आजकाल मी जेवढं सांगते तेवढं उलटच होत जातं. कधी कधी काय होतं ना, पूजा करायला बसते पण मुलांना काही बोलल्याशिवाय राहत नाही, म्हणजे मुलांना बोलावंच लागतं, असं पण होतं. कधी कधी आपले सर्व कामं राहिलेले असतात, कामाकडे चित्तसुद्धा लागतं. तर सर्वात जास्त लवकर ज्याचीसुद्धा पूजा होते ना, ते खरंच खूप भाग्यवान आहेत. आणि एक मी म्हणेन खूप उत्साही त्यांचं मन असेल किंवा मन प्रसन्नसुद्धा राहतं, आणि एक उत्साहपणासुद्धा त्यांच्यात राहतो. कारण देवपूजा ही आपलं नुसतं एक काम नसून आपल्या आत्म्याने देवाच्या मनापर्यंत मनापर्यंत पोचलेली एक उपासना असते. देवाला सर्व म्हणजे कशाचीच गरज नसते, त्याची आपल्या कामाच्या यादीसुद्धा कधी करू नये, कारण ते एक आपलं काम नसून आपल्याला त्याची खरंच खूप गरज आहे. त्याच्या साधनेत राहणं किंवा त्याच्या नामचिंतनात राहणं. त्याचबरोबर आपल्याला आपल्या रोजच्या धावपळीमध्ये जी आपली चिडचिड होते, जी आपली हे होते ना, त्यासाठी थोडीशी केलेली उपासना म्हणायला काहीच हरकत नाही. असो, तर थोडंसं तेच करण्याचा प्रयत्न करते. पण ज्यावेळेस आपली मुलं लहान असतात त्यावेळेस आपण काय करतो, सगळ्यांना म्हणजे ऐकतातसुद्धा मुलं, आणि ज्यावेळेस मोठे होतात त्यावेळेस जास्त थोडंसं हे पण करतात, त्यांच्या मनाचंसुद्धा करतात. तिथंसुद्धा आपल्याला कुठं थोडंफार डिस्टर्ब होतो. असो, पूजा वगैरे छान झाली, आणि पूजा झाल्याच्या नंतर मी मस्त एकादश होती बघा त्या कालच्या दिवशी, तर एकादशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आणि मग नंतर मी साखरेचा जो नैवेद्य आहे तो ठेवलेला आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीचं पानसुद्धा तोडत नाही येतं, पण माझ्या लक्षात नव्हतं की आज एकादश आहे, म्हणून मी प्रसादामध्ये तुळशीचं पानसुद्धा ठेवलेलं आहे. पूजा संपत आली की आईचा फोन आला होता, म्हणून मग माझ्या लक्षात आलं की आज एकादश आहे. पण पूजा संपत आली, आईचा फोन आला, पण मला बाहेर जायच्या घाईमुळे ती बोलणंसुद्धा झालं नाही. त्याच्यावर अजून 2-3 दिवस झाले तरीसुद्धा नाही झालं. असो, आजची पूजा जी आहे ती इथंच, आपला व्हिडिओ जो आहे तो इथंच मी एंड करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, आजच्या इथून पुढे नवीन घरातील व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर बघायला आवडतील ते सुद्धा नक्की मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा कलश लास्टला मी मांडून घेतलेला आहे. हा जो कलश आहे ना, तो सुद्धा आपण रोज चेंज करतो, किंवा मंगळवार, शुक्रवारी या दिवशी चेंज केला तरीसुद्धा चालतो. तर चला, ज्यावेळेस सगळी पूजा स्वच्छ निर्मळ मनाने होते ना, त्यावेळेस खूप छान वाटतं. पण मला तर, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक पूजेमध्ये थोडासा डिस्टर्ब माझ्या मनाचा सुद्धा होतो आणि घरच्यांकडून सुद्धा होतो.